मुरगुड नगर परिषदेची व कागल नगर परिषदेची निवडणूक ही आता लागलेली आहे। आपल्या सर्वांना मी सांगू इच्छितो की आमचं विजन मुरगुडचं हे भविष्यात फार चांगल्या पद्धतीने आम्ही केलेलं आहे। आतापर्यंत मुरगुड नगरपालिकेच्या दृष्टिकोनातून 70 कोटी रुपयाची कामं ही विकास कामं आम्ही केली। 56 कोटी रुपयाची विकास कामाचे बोर्ड आम्ही एवढ्या करता लावले, कारण 56 कोटी रुपयाची विकास कामं ही पूर्ण झालेली आहेत आणि वरच्या थोड्या फार कोटी रुपयाची कामं ही उर्वरित म्हणजे आता अजून बांधकाम फेजमध्ये असल्यामुळे 70 कोटी रुपयाची विकास कामं आम्ही केली। आणि आंबेडकर साहेब जसं म्हटले ते जर पकडलं तर 52 कोटी रुपयाचा ग्रामीण रुग्णालय हे सुद्धा आमच्या मुरगुडला नवीन मंजूर आता शेवटच्या टप्प्यात आलेलं आहे। असं 122 कोटी रुपयाची विकास कामंही होतात। माझं म्हणणं एवढंच आहे की आम्ही पुढं मुरगुडसाठी चांगल्या पद्धतीचं विजन घेऊन आलेलो आहे। आम्ही मुरगुडसाठी आई अंबाबाई यांच्या नावाने मुरगुडची हद्द जिथनं चालू होते म्हणजे माधवनगरच्या इथून त्याच पद्धतीनं इथनं निडोळी पुलापासनं तिथं आम्ही आई अंबाबाईंच्या नावाने व श्री बाळूमामा यांच्या नावानं आम्ही 2 कमानी करणार आहोत, स्वागत कमानी। आणि जसं आपण इतर शहरांमध्ये बघता की दोन्ही बाजूने लाईट लावणे, दोन्ही बाजूने झाडं लावणे, असं म्हणजे मुरगुड आमचं आलं की मुरगुड आलं असं समजायला पाहिजे अशा पद्धतीचं आम्ही 2 स्वागत कमानी तिथं करणार आहोत। त्याच पद्धतीनं आपण जिथं आपण आहोत त्यासमोर आई अंबाबाईंचं मंदिर आम्ही फार चांगल्या पद्धतीनं सर्वांनी केलेलं आहे। आई अंबाबाईच्या इथं भाविक भक्त वाढण्यासाठी सद्गुरू बाळूमामा यांचं जे देवालय आहे त्या देवालयापासून आमचं मुरगुड हे जवळपास 5 किलोमीटरच्या अंतरावर आहे। आम्ही प्रयत्न करणार आहोत की सद्गुरू बाळूमामा ट्रस्ट यांच्याबरोबर बोलून आम्ही एक साखळी दर्शन तयार करणार आहोत। म्हणजे जो भाविक सद्गुरू बाळूमामा ट्रस्टच्या इथं बाळूमामांचे दर्शन घ्यायला येतो तो मेतक्याला बाळूमामाचं मूळ जे मंदिर आहे तिथं जायच्या आधी आई अंबाबाईचं दर्शन घ्यायला इथं यावा अशी आम्ही विनंती करणार आहोत, अशी आम्ही साखळी दर्शन करणार आहोत। त्याचबरोबर कचरा डेपो जो आता इथं आपला स्थायिक आपल्या मुरगुडची इथं कचरा डेपो आहे ज्याच्यामुळे अनेक नागरिकांना अडचणी होतात, तो कचरा डेपो सुद्धा आम्ही हलवणार आहोत। अशाच पद्धतीनं आम्ही अनेक विकास कामं आमच्या जाहीरनाम्यामध्ये आम्ही लिहिलेले आहे। मागचा जाहीरनामा जो आम्ही लिहिला तो आम्ही 100% नव्हे तर 110% पूर्ण केला। आणि आताचा सुद्धा जाहीरनामा अगदी आमचे प्रवीणसिंग पाटील साहेबांचे मिसेस इथं काकी आमच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत, या सर्वांच्या सहकार्यानं आम्ही पुढे भविष्य काळामध्ये आता 70 कोटी रुपये निधी आणला। पुढच्या 5 वर्षामध्ये 170 कोटी रुपये निधी हा मुरगुडसाठी आणू असं मी आश्वासन या निमित्त देतो। या मुरगुडकरांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न गंभीर आहे, काय सांगाल त्याबद्दल? आपण पाण्याची पाईपलाईनची स्कीम ही मागच्या 5 वर्षामध्ये केली। आधी मुरगुडकरांचा फार मोठा पाण्याचा प्रश्न होता, तो म्हणजे तलावातनं आपल्याला पाणी इथं मिळायचं, पण तलावाच्या यांच्याबरोबर राज्य गटाबरोबर आम्हाला भरपूर तिथं संघर्ष करावा लागायचा आणि मग तो संघर्ष कुठंतरी कमी व्हावा याकरता आम्ही पाईपलाईनची स्कीम ही नदीतनं इथनं केली। आता ती पाईपलाईनची स्कीम ज्यावेळी मंजूर झाली ती जवळपास 8.5-9 कोटी रुपयाची स्कीम होती। त्यामध्ये आता जे एक्झिस्टिंग प्लॅन आहे त्या प्लॅनच्या नुसार या लोकसंख्येच्या नुसार ती पाईपलाईनची स्कीम होती, पण पुढे भविष्य काळात आपण वाढण्याकरिता पाईपलाईनच्या स्कीममध्ये वाढ होणं अत्यंत गरजेचं आहे। जी सूर्यवंशी कॉलनीमध्ये पाण्याची टाकी आहे ती 1 लाख लिटरची पाण्याची टाकी आहे, ती आम्ही 5 लाख लिटरची पाण्याची टाकी करणार आहे। तिथे फिल्टर हाऊस नाही आहे, फिल्टर हाऊस सुद्धा चांगल्या पद्धतीने आम्ही बसवणार आहे। म्हणजे ही सगळी कामं पाण्याच्या निगडीत ही सगळी कामं सगळी समस्या आम्ही सोडत आहोत व सांडपाण्याची सुद्धा समस्या ही आता तुम्हाला येत्या काळामध्ये सोडवलेली दिसेल। आता गेल्या पंचवार्षिकला जे तुमच्यासोबत राहून नगराध्यक्ष राहिलेले आता ते तुमच्या विरोधात आहेत, काय भावना आहेत आपल्या? नाही, त्यांचं भूमिका अशीच राहिलेली आहे। त्यांनी या 10-15 वर्षामध्ये अनेक पार्ट्या बदललेल्या आहेत। त्यांनी आता पुढच्या निवडणुकीला परत कुणाकडे तरी जातील, त्यामुळे त्यांच्यावर बोलण्यापेक्षा मला वाटते की आपण मुरगुडच्या विजनवर बोलणं, विकास कामावर बोलणं अत्यंत गरजेचं आहे। राजकारणामध्ये देवाणघेवाण होत असते। अशा 1962 पासून आम्ही मंडलिक कुटुंबीय राजकारण करतो। अशी 56 लोक आली, 56 लोक गेली, पण मंडलिक कुटुंबियांना काही फरक पडला नाही हे मी निश्चितपणानं सांगेन।